सर महाडीबीटी योजना जी आहे शेतकऱ्यांसाठी ठिबक योजना ट्रॅक्टर याच्यामध्ये जे अनुदान प्रलंबित याच्याबद्दल आपण काय म्हणता? प्रथमतः आपल्या शेतकरी बांधवांसाठी मी हे सांगेल की महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक योजनेच्या अंमलबजावणी सन 2024-25 मध्ये सुद्धा सुरू केलेली आहे आणि त्याला मान्यता मिळालेली आहे। ही योजना जसं योजनेचं शीर्षक आहे त्याच पद्धतीने योजनेला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे। नुसता प्रतिसाद नसून तर शेतकऱ्यांचं उत्पादन खरोखर दुप्पट झालेले आपण बघतोय। आपण बघितलं असेल की शेतकरी यापूर्वी कापूस काढल्यानंतर कोणत्याही प्रकारचं पीक घेत नव्हते, परंतु या ठिबकच्या मुळे कृषी विभागाने जे काही तंत्रज्ञान दिलं गाव पातळीपर्यंत, त्यामध्ये ठिबक काढल्यानंतर जे 5 फुटावरची नळी आहे त्या नळीवर 2 बाजूने मका पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात आज जिल्हाभरात आणि आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाचोऱ्यात पाहायला मिळते। आणि नुसतं पाहायला मिळत नाही तर पूर्वीच्या मका पिकामधून मिळणारं उत्पादन आणि आता या ठिबकच्या नळीवर टाकलेलं घेतलेलं उत्पादन यामध्ये खूप मोठा असा बदल आहे। दुप्पट अडीचपट उत्पादन आज शेतकऱ्याचं वाढलेलं दिसतंय। मित्रांनो, आपण बघतो की या शासनाच्या योजनेमध्ये एका तालुक्यात म्हणजे एक त्या पाचोरा तालुक्यामध्ये सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये एकूण 3196 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला असून 19,60,00,000 रुपयाची मागणी नोंदणी केलेली आहे। म्हणजे या निधीवरून आपल्याला लक्षात येईल की या योजनेचं व्याप्ती किती आहे। ही व्याप्ती वाढवण्यामागे जसं कृषी क्षेत्रामध्ये कृषी विभागामध्ये क्षेत्रीय स्तरावरची जी आमचे कर्मचारी आहेत, कृषी सहाय्यक परीक्षक मंडळ कृषी अधिकारी आहेत, त्याचप्रमाणे या योजनेमध्ये काम करण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी नोंदणीकृत असे ठिबक संच विक्रेते, त्याला डीलर म्हणून सर्वसामान्यपणे लोक ओळखतात, असे हे डीलर अतिशय महत्त्वाची भूमिका आपल्या शेतकरी बांधवांमध्ये एक दुवा म्हणून काम करते आहे। आणि मग या वितरकांना सुद्धा माझं आव्हान राहील की आपण स्वतःहून शेतकऱ्यांमध्ये तंत्रज्ञान पसरवलं पाहिजे। नुसतं अनुदानच नाही तर या ठिबकचं तंत्रज्ञान, या ठिबकमुळे किती उत्पादनात बदल होतोय, किती मोठा फायदा होतोय हे लक्षात आणून या तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार म्हणून ठिबक सिंचनाखाली क्षेत्र वाढलं पाहिजे। ती काळाची गरज आहे। दिवसेंदिवस होणारा पावसाचं अनियमितता, पाण्यामध्ये झालेली कपात, या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर भविष्य हे ठिबक शिवाय आपल्याला शेतीकडे अधिक उत्पादन वाढवता येणार नाही। आता पुढे चालून तुकड्याची शेती मोठ्या प्रमाणात तुकडे होत आहे। आज 80% याच्यामध्ये शेतकरी अल्पभूधारक आहे आणि पुढे ह्या शेतकऱ्यांसाठी ठिबक पुन्हा या माध्यमातून एक वरदान ठरणार आहे। आणि म्हणून शेतकऱ्याने सध्या या ठिबक योजनेची महाडीबीटीवर ऑनलाईन नोंदणी चालू आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्यामध्ये जे शेतकरी इच्छुक आहे त्या शेतकऱ्यांनी ठिबक संच बसवण्यासाठी आगाऊ नोंदणी करायला पाहिजे। जेव्हा आपल्याला गरज आहे त्यावेळेस जर तुम्ही नोंदणी केली तर त्या शेतकऱ्याला त्या पिकाला मिळणार नाही। म्हणून जर पुढच्या हंगामामध्ये जर आपल्याला ठिबक संच बसवायचा तर ते नोंदणी 2 महिना 2-4 महिने 6 महिने अगोदर केली पाहिजे, जेणेकरून आपल्या तोपर्यंत आपल्याला त्या ठिबक सिंचनाचा नंबर आपला लागतो आणि आपल्याला तो संच बसविता येतो। तर सर 23-24चं अनुदान हे जे आता तुम्ही सांगितलं हे केव्हा वितरित होणार आहे? आता बाकीचं आता हे मागणी नोंदवलेली थोड्या दिवसामध्ये म्हणजे साधारण मार्च एंडपर्यंत अपेक्षित आहे की सर्व लोकांना ते निधी आपल्याला उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांना त्याचा दिलासा मिळेल। शेवटी त्यांचे तपासणी काम पूर्ण झालेलं आहे, त्यांचं निधी अंतिम झालेला आहे आणि त्यांचा निधी मंजूर झालेला आहे। हे मंजूर झालेला आकडा आपल्याला दिलेला आहे। ओके, धन्यवाद।